नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेचा आजचा 7 जानेवारीचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. भागाची सुरुवात होते चैतन्य आणि अर्जुनने. अर्जुन टेन्शनमध्ये आहे. तो चैतन्याला म्हणतो, सायलीशी बोलायला जा, तिचं काहीतरी बिनसलेलं आहे, ती कसला तरी विचार करत आहे, काही टेन्शन आहे तिला. चैतन्य नकार देतो. तो म्हणतो, मी तुमचा पोस्टमन नाही, तुला बोलायचं असेल तर तूच जा. थोडंसं त्या दोघांमध्ये वाद होतं, पण शेवटी चैतन्य तयार होतो. सुमनला इकडे नागराजवर संशय आलेला असतो. ती नागराजचा पाठलाग करतच असते. ती पाहते की नागराज महिपतच्या माणसांना भेटतो. हे सगळं सुमन लपून छपून पाहत असते. सायली आणि अर्जुनचं भांडण आज मिटतं. अर्जुन चैतन्यला सायलीशी बोलायला पाठवतो. चैतन्य सायलीजवळ जातो, पण सायली लगेच ओळखते की चैतन्य भाऊजींना अर्जुनने पाठवले. ती विचारते, भाऊजी तुम्हाला कोणी पाठवले का? चैतन्य गोंधळतो. अर्जुन मागून खुणा करत असतो. सायली थेट बोलते, ती स्पष्ट आहे. सायली चैतन्यासाठी चहा आणि कॉफी मिसळून मारामारी करते. चैतन्य अडकतो. त्याला नकार देता येत नाही. अर्जुन लांबून बघत असतो. तो वैतागतो. हा सीन हलका फुलका आहे, पण सायली किती स्ट्रॉंग आहे ते दाखवतो. सुमन लपून महिपत जिथे कैद आहे तिथे पोहोचते. नागराज महिपतला चिडवतो, मानसिक छळ करतो. सुमन हे सगळं पाहत असते आणि तेवढ्यात तिचा पाय तिथे असणाऱ्या एका लाकडाला लागतो व लाकूड खाली पडतं. त्याचा आवाज नागराजला जातो. नागराजला संशय येतो की कोणीतरी आपला पाठलाग करत आलेला आहे. तो इकडे तिकडे पाहतो तर त्याला आता सुमन दिसते. सुमन पटकन पळते. नागराजही तिच्या मागे पळतो. सुमनला तो पकडायचा प्रयत्न करत असतो. आता पुढे जाऊन सुमनला ठेच लागते व सुमन खाली पडते. नागराज पटकन सुमनला पकडतो. तेवढ्यात सुमन पटकन नागराजला ढकलून अजून पळत पुढे जाते. आता पळत पळत सुमन एका गाडीच्या पाठीमागे लपते. आता सुमन सायलीला पटकन फोन करते. सायलीही पटकन फोन उचलते. सुमन सांगायला सुरुवात करते तेवढ्यात नागराज तिथे येतो व तिचा फोन हिसकावून घेतो. फोन कट होतो. सायलीला कळतं की सुमन काकू धोक्यात आहेत. सायली सुमनला फोन करते. फोन लागत नाही. आता फोन नागराजने स्विच ऑफ केलेला असतो. मेसेज डिलिव्हर होत नाही. सायली घाबरते. ती कोणालाही न सांगता घरातून बाहेर पडते. सायलीला वाटतं की सुमन काकू कदाचित त्यांच्या घरी असतील, म्हणून सायली किल्लेदारांच्या घरी सुमनला शोधण्यासाठी जाते. बघते तर काय, दरवाजाला कुलूप असतं. सुमन काकू तिथेही नसतात. आता सायली विचार करते, सुमन काकूंनी मला एकदा फोन केला होता, तेव्हा त्या म्हटल्या होत्या की ती रिक्षामध्ये आहेत. त्या रिक्षातून निघाल्या, मग गेल्या कुठे? ना त्या किल्लेदारांच्या घरी आहेत ना आमच्या घरी आहेत. अर्जुनही इकडे तिकडे बघत असतो. अर्जुनला सायली घरात दिसत नाही. आता तो संपूर्ण घरभर शोधतो, पण सायली सापडत नाही. तो पॅनिक होतो. आता अर्जुन आणि चैतन्य दोघेही बाहेर येतात सायलीला शोधायला. शेवटी चैतन्य फोन लावतो सायलीला. सायली सांगते, मी रविराज काकांच्या घरी आहे. अर्जुन तिथून निघतो. तो बोलतो, तू तिथेच थांब, आम्ही दोघे लगेच येत आहोत. अर्जुन आणि सायली भेटतात. अर्जुन रागवतो, पण तो राग भीतीतून आलेला असतो. तो म्हणतो, तुला काही झालं असतं तर मी काय केलं असतं? तो सायलीला मिठी मारतो. सायलीही सॉरी म्हणते. चैतन्य थोडा विनोद करतो. सायली सांगते, सुमन काकू कुठेच सापडत नाहीयेत. अर्जुनला संशय येतो. अर्जुन म्हणतो की शेवटचं तुझं कधी बोलणं झालं होतं? सायली सगळं सांगते की सुमन काकूने मला फोन केला होता. त्या म्हटल्या होत्या की त्या रिक्षात आहेत आणि तेवढ्यात त्यांनी फोन कट केला. आता परत एकदा त्यांचा फोन आला होता. त्या मला काहीतरी सांगणार होत्या. त्या खूप घाबरत होत्या. तेवढ्यात त्यांचा फोन परत कट झाला आणि आता त्यांचा फोन स्विच ऑफ येत आहे. मला काहीतरी गडबड वाटत आहे. सुमन काकू नक्कीच कोणत्या तरी संकटात सापडलेल्या आहेत. आता अर्जुनला संशय येतो. अर्जुन म्हणतो, नागराज काकाही घरात नाहीयेत आणि सुमन काकूही घरात नाहीयेत. कदाचित नागराज काकांनी तर सुमनला काही केलं नसेल. आता तो लगेच पोलिसांना फोन करतो. आता सायली आणि अर्जुन घडलेला सगळा प्रकार रविराज काकांना सांगतात. रविराज काकांना हे ऐकून फार मोठा धक्का बसतो की माझ्या माघारी सुमनवर इतकी मारामारी केली गेली नागराजकडून, मला कशाचीही भनक लागली नाही आणि तुम्ही तरी मला सांगायचं आधी. आता हे सगळं रविराज काकांना कळल्यानंतर त्यांचा थेट संशय नागराजवर जातो आणि अर्जुनचाही संशय नागराजवर जातो की हे करण्यामागं नागराजचाही हात असू शकतो याची शक्यता आहे. आणि आता अर्जुन पोलिसांना फोन करून सगळं सांगतो की सुमन काकू गायब आहेत आणि आम्हाला शंका आहे की हे त्यांच्याच नवऱ्यानी म्हणजेच नागराज किल्लेदारनी केलं असावं. आता पोलीस ही नागराजचा शोध घेत आहेत. तर मित्रांनो, आजचा भाग सॉलिड आणि थरारक होता. तुम्हाला हा रिव्ह्यू कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. उद्या भेटूया पुन्हा नवीन भागच्या रिव्ह्यूसह. तर मित्रांनो, तुम्हाला हा रिव्ह्यू कसा वाटला हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. उद्या पुन्हा भेटूया नवीन भागाच्या रिव्ह्यूमध्ये आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मग तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील. धन्यवाद.